सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी यंदाची होळी राजकीय दृष्टीने महत्वाची आहे. सामान्य माणसाने राजकारण्यांचे रंग ओळखूनच पुढील निवडणुकीत मतदान करायला हवे. वा, सुंदर अगले लेख आहे. सामान्य माणसाने काय करावं यावर एखाद्या असामान्य राजकारण्याने जर वाचलं तर होळी करायचा. आजचा पेपर आहे ना? मी वाचतोय ना. हा, वाचतोय ना मी वाचतोय ना. अरे असं काय करतोय? मी वाचतोय म्हणजे होळीबद्दल लिहिलं. हा आबा, होळी आली. हो, त्याबद्दल वाचतो अगदी लेख. काय यंदा काय विशेष कार्यक्रम? काय माहित नाही हो. मी तर गेले 2-4 दिवस तिकडे गेलोच नाही. पण खरं सांगू आबा, गेल्या वर्षीसारखी मजा वाटत नाही. म्हणजे नेमकं काय? म्हणजे गेल्या वर्षी कसं आम्ही आधीपासून प्लॅनिंग करत होतो आणि यावर्षी तसं काही करावंसंच वाटत नाही बा. आणि ते रंग उडवणं तर नकोच. 4-4 दिवस हाताचा रंग जात नाही. म्हणजे रंगलेले हात घेऊन जिमखान्यावर जायचं म्हणजे. अरे नेहमी मी हेच म्हणत असतो, कालाय तस्मै नमः. बरोबर. पण आबा, बाकीची मुलं तसंच एन्जॉय करतायत. अरे बरोबर आहे. ती लहान आहेत अजून, ती कॉलेज करताय, तू नोकरीला लागलायस. हा, म्हणजे तू बदलला नाही पण तुझ्या भोवतालचं जग बदललंय. त्याच्यामुळे तुझा दृष्टिकोन बदललाय. आता तू पूर्वीसारखा त्या हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांमध्ये रमू शकत नाहीस. हा, हेच कारण आहे. पण असं का होतं आबा? म्हणजे मला बाकीची मुलं अजूनही आवडतात. तरी तू त्यांच्यामध्ये रमू शकत नाहीस हे खरं आहे. अरे तेच आहे. आता बघ, शेखरने किती मनात आणलं तरी तो तुझ्यासारखं वागू शकणार नाही. त्याला वागता यायचंच नाही. आणि मी कधी ठरवलं ना, मनात आणलं ना, तरी मला शेखर सारखं वागता येणार नाही. म्हणजे बरं का, प्रत्येकानं आपलं वयाप्रमाणे, जबाबदारीप्रमाणे, अधिकाराप्रमाणे आपले रंग बदलायला हवेत. हा, यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. हा, आता काय आहे, तुझं लग्न झालेलं नाही पण जबाबदाऱ्या आहेतच. हा, शेवटी प्रत्येकानं आपापले रंग ओळखून वागायला हवं. हा, काही शपथ. रंगावरून आठवलं काय, माझे निळे मोजे सापडत नाहीये. तो कुठे ठेवलेत ना? तुझं मोजे माझ्या उशाशी कशाला येणार? तू आल्यावर कुठे भिरकावतो मग सापडणार कसे? जा शोधा. तुम्ही नाही लपवले ना बा? मी कशाला लपवू मोजे? बरं, सापडले ना तर आणून द्या. माझ्या रूम मध्ये यायच्या आधी दरवाजा नॉक करा, सांगून ठेवतो. तोंड रंगवा असं वाटतं का? तुम्ही कशाला अपसेट होताय? तुम्ही बघूच नका ना. तो बॉस आहे, तो बघून घेईल. बरं, रस्ता आहे बरं का, जरा जपून. अगं काय बोलतेस तू शामन? तो बॉस जरी असला ना तरी पैसा कंपनीचा उधळतोय ना. हे असले रंग उधळणारी बॉस कंपनी असते ना, ते शेवटी कंपनी बुडवतात. अगं एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून पैशाची उधळपट्टी चालली नुसती. पार्ट्या काय 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 शी. तुम्ही असा त्रागा करून परिस्थिती बदलणार आहे का? जाऊ दे ना. अगं नाही बदलणार ह्याचंच वाईट वाटतंय मला. माझ्या हातात काही असतं ना, एकेकाला लाथ मारून हाकलून दिला असता. युजलेस माणसं सगळी. अहो, आता आपल्या हातात काही नाही तर मग दुर्लक्ष करायचं बरं का. बाकी सगळेजण दुर्लक्ष करतात ना. तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. हा पेन मी इकडे ठेवते. अगं श्यामल, मनाला लावून घेऊ नको तर काय करू मी? आणि बाकीच्यांना काही कळत नाही ह्याच्यामधलं का? अगं कंपनीची फायनान्शियल पोझिशन रोज सकाळी माझ्या समोर असते. हे जर असं चालू राहिलं ना तर कंपनी एक दिवशी दिवाळ निघेल. त्याचं टाळं लावावं लागेल, त्याला घरी बसावं लागेल मला. मग दुसरा जॉब देणार आहे कोणी या वयात मला? शलकाचं अजून सगळं राहिलंय शिक्षणापासून. शिर्याला धड जॉब नाही. असं काय बोलतात? जाऊ दे, चल चल निघतोच. मला यांची काही रंग धड दिसत नाही. तुम्ही सांभाळून जा. असं टेन्शन मध्ये मग नका जाऊ. तू नको काळजी करू. चल. हा, शलाका
कशी दिसते? मस्त. पण कुठे जायची तयारी चालू आहे? हो अगं तुला सांगायचंच राहिलं. माझी हॉस्टेलला एक मैत्रीण होती निशिरिका सेन म्हणून. बंगाली? हो पण एकदम क्यूट होती, टिपिकल. तिचा अगं कसला तरी शो आहे NCPA ला. तुला कसं कळलं? फोन आला होता. कसला शो ग? नाही ते काय माहित नाही, मला मामीनेच घेतला होता फोन. म्हणजे तुला माहितीच नाहीये तू काय बघायला चालली आहेस? मला बघण्यात जास्त इंटरेस्ट नाहीये ग. अच्छा, तिला भेटण्यात इंटरेस्ट आहे. हा म्हणजे मी इथे येणार आहे कुणालाच माहित नव्हतं ना, मग तिला कसं कळलं? पण तुला माहितीये का NCPA ला कसं जायचं? नाही ग, मामा सांगेल की, त्याला माहिती असेल ना, मॅप वगैरे काढून घेते त्याच्याकडून. कधी? तुला आज जायचंय ना? हो. मग बाबा तर गेले ऑफिसला. कधी? मगाशीच. तुला कसं कळलं? तू तर इकडेच बसलेस मगाचपासून. जाताना ते ओरडले, ऐकलं ना मी. चल श्यामल, निघतो मी. शे, आता मला तिकडे शोधत बसावं लागणार बहुतेक. तू का घाबरतेस? मी आहे ना. तुला माहितीये कसं जायचं? येस. हे बघ, तुला दाखवतो. हे चर्चगेट स्टेशन. हा, इथून बाहेर पडलीस ना की सरळ चालत जायचं. मग इथे समुद्र किनारा लागतो. ओके. मग इथे लेफ्ट घ्यायचा आणि सरळ चालत जायचं. हे मॅड, असं किती सरळ चालत जायचंय? तुला शॉर्टकट सांगू का? स्टेशनच्या बाहेर आलीस ना की सरळ टॅक्सी कर. गुड. मग हे आधी नाही सांगायचं मूर्ख. काय ग, तुला कसं माहिती एवढं सगळं? एकदा गेले होते ना स्क्रीन टेस्टला. ओ, आणि फॅशन स्ट्रीट येतेस कंपनी म्हणून? वेळ झाला तर जाऊन येऊ. नको का? पोर्शन राहिलाय ग. आणि परवा रंगपंचमी आहे ना, म्हणजे अख्खा दिवस जाणार. इन ऍडव्हान्स. ओके ओके चल. बरं एक काम कर, तुझा आवडता रंग सांग पटकन. का ग? मला वेळ झाला ना तर काहीतरी घेऊन येईन तुझ्यासाठी. मला सगळेच रंग आवडतात. मग एक काम कर, तुझ्यासाठी मी व्हाईट कुर्ता घेऊन येते. म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी घातलास ना की पाहिजे तो रंग मिळेल तुला. पण काय ग श्यामला, रंग काय होता शेखरच्या चेहऱ्यावरचा? जवळजवळ पांढरा पडायचंच बाकी राहिला होता, म्हणूनच मी घाबरले ना आबा. भाजी वाट. हो, आपण घाबरायचं नाही बरं का. तो घाबरलाय ना, आपण त्याला धीर द्यायचा. हो तेच करायचा मी प्रयत्न करत होते. मी म्हटलं सुद्धा आता बाकीचे टेन्शन घेत नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेताय उगाच. इतके चिडले ना माझ्यावर, मला फारच अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून तर बोलले मी तुम्हाला. पण काय ग, चिडण्याचं कारण काय? आता ते म्हणत होते की त्यांचे बॉस म्हणे काहीतरी रंग उधळतायत, अशाने कंपनी लॉस मध्ये जाईल आणि कुणालाच त्याची कल्पना नाहीये. सगळ्यांना उपाशी राहण्याची पाळी येईल. मला कोण देणार आहे जॉब या वयात? असं काय झालं तर काय करायचं आबा? मला फार काळजी वाटायला लागली. हो श्यामाला, काळजी करून प्रश्न सुटणार नाहीत. तू जेव जेव जेव. काय आहे, मूळ मुद्दा असा आहे बरं का, की शेखर सांगतो तेवढा हा प्रॉब्लेम गंभीर आहे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं आबा, हे उगाचच त्रागा करतात का? काय आहे, मला शेखरचा बरं का मूळचा स्वभाव माहितीये. त्याला सुतावरून स्वर्ग गाठायची सवय आहे. हा, पण हे सगळं क्षणिक असतं. मला काय वाटतं की त्याचं बॉस बरोबर काहीतरी भांडण वगैरे झालेलं असतं. हा नाही, पण मग आता कळायचं कसं? तो घरी आला ना की त्याच्या चेहऱ्यावरचे रंग बघून कळेल ना. हा, मला तरी वाटतं हे सगळं क्षणिक आहे. हो हो. हो ना, तसं असेल तर बरं आहे. हे बघ, तुला पूर्ण खात्री होत नाही ना तोपर्यंत तू काळजी करू नको. हा, बरं का. काय आहे, ते काळजी करण्याने, त्रागा करण्याने तुला त्रास होऊ शकेल. हा, जेव तू जेव जेव. हा, काय ग, हा शेखर ह्यापूर्वी कधी बोलला होता का? हा, नाही बाबा, असं अचानकच बोलले म्हणून तर मला असं वाटायला लागलं ना. हा, बरं ठीक आहे, बघू तो. हे पहा, तू काही काळजी करू नको. कंपनी कधीची बंद होणार नाही. त्याला आपली उगाच एक शंका आली असेल. हा, बरं बरं, आपण संध्याकाळी बघू. हा, म्हटलं एक कर, तू मुलांना यातलं काही सांगू नको. बर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं का, मला भात वाढ. हो वाटतंय. अगदी थोडं एवढा चिमुकला. का हो बाबा? अगदी तुला हसू येऊन एवढा वाढ. बाबा काय रे, हल्ली सचिनचा पत्ता आहे कुठे? आज पण दांडी मारली त्याने. अरे काल तुम्ही दोघं बरोबर गेलात ना? माझ्याबरोबर नव्हता काल तो. पण तुला जाताना काय बोलला का, बरं नाही वगैरे? नाही रे, हल्ली तो बॉस बरोबर जातो ना, त्याच्या झेन मधून. सांगतोस काय? अरे तर काय नाही, पुढचं ऐक.
हल्ली दोघे एकत्र बसायला लागलेत. बसायला म्हणजे? बसायला म्हणजे इथे रे. अरे नाही रे, कधीतरी एखाद्या वेळेला गेला असेल त्यांनी आग्रह केला म्हणून. एखाद्या वेळेस? अरे हल्ली वरच्यावर बसायला लागलेत ते. हे वाईट आहे रे. अरे आयुष्यातून उठेल तो आणि त्या मॅनेजरच्या सगळ्या वाईट सवयी त्याला लागतील. नाही आपण त्याला याच्यातून बाहेर काढायला हवा. ते कठीणच आहे रे, कारण बॉसचं आणि त्याचं हल्ली एकदम सॉलिड ब्रॅकेट झालंय. हा मॅनेजर इथून जायला पाहिजे रे. एक सडका आंबा पाटीतल्या सगळ्या आंब्यांना सडवतो. बरोबर बोलतोय शेखर. हल्ली ऑफिसमध्ये पण पूर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाहीये. सगळा रंगच पालटलाय. अरे कसं वाटणार? रंगाचा बेरंग करणारी ही अशी माणसं असली ना की हे असंच होणार. ठीक आहे, तू आज सचिनशी बोलून बघ. हो मी बोलतो, पण तू पण ये बरोबर. म्हणजे दोघे असलेले बरे रे, दोघे मिळून समजाव त्याला. ठीक आहे. हे किती आले? ए थांब रे, थांब थांब शेखर, मी देतो. अरे नाही रे असं. श्रेया, श्रेया, आबा का वय आबा वर्गणी. आता कशी वर्गणी? हो होळीची वर्गणी. होळीला वर्गणी कशाला लागते? असं काय करता आबा, लाकडं वगैरे आणावी नाही लागत विकत. दरवर्षी आणतो आपण नाही का? विकत आणता ना? हा पण लोकांच्या चटया कशाला जायचा रे? हा गेल्या वर्षी त्या उंदरकरांची चटई झाली, केवढी बोंबाबोंब केली त्यानं. हा आमच्याकडनं पैसे घेता, त्या चटया जाळता आणि मग आमच्या पैशाचं मग दुसऱ्या दिवशी गच्चीत बसून दारू काम करता. बरोबर ना? असा काय आबा, आम्ही नाही आहे त्याच्यात. आम्ही नाही जात. तुम्ही त्यांच्यात नाही? तुम्ही आणखी कुठे जाता की काय? हा हे काय रे, हे काय झालं? अरे श्रेया वर्गणी. अरे हो वर्गणी. अजिबात देऊ नकोस. ये जाता काय? काय वर्गणी बिरगणी काय नाही. चल. अरे पण वर्गणी. हा देतो देतो. हा देतोय तुम्हाला वर्गणी. हा अरे देतोय ना, आज देतो देतो वर्गणी. ये वाट बघतो. होय. अरे तू कुठे चाललाय? येतो ना, एका मिनिटात येतो जाऊन. हा, लवकर ये, वाट बघायला लावू नको. हा ते आबा काय माहितीये, तुम्ही नसताना येतील परत वर्गणी मागायला. दम देतो ना त्यांना. एका मिनिटात आलो. लवकर ये. या शियानं सगळ्यांच्या वतीनं होळीची वर्गणी द्यावीच का? याला सांगितलं कोणी पुढाकार घ्यायला? माझ्यासमोर मोठ्या हो देतो 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 वाट बघा देतो देतो करत होता. त्याला वाटतं मला कळत नाही म्हणून बाहेर जेवलं यायचं. पण वर्गणी पण केवढी मागतात ना आबा. त्या तोंडाला येईल तेवढा आकडा सांगतात. काय अर्थ आहे का? आज काय होळी, उद्या काय हंडी, परवा काय दांडी. आपलं दांडी या, नंतर काय लगेच सार्वजनिक पूजा. अरे काय आबा गणपती गणपती राहिला. नाही गणपतीची गोष्ट वेगळी. बरं काय, गणपती हा एक उत्सव असतो बाई, त्याच्यासाठी वर्गणी द्यायला काय आपल्याला वाटत नाही. बाकीचं सगळं काय काय हुल्लडबाजी चालली आहे सगळी. हो आणि मागच्या वर्षीचं आठवतं ना आबा तुम्हाला? काय झालं मागच्या वर्षी? आठवत नाही तुम्हाला? त्या उंदरकरांच्या चटयाच कोणीतरी होळीत जाळल्या. कुणीतरी म्हणजे या सगळ्या सोसायटीतल्या मुलांनीच जायला. मग काय त्यांनी थैथयात केला नुसता. पोलीस कंप्लेंट करायला निघाले होते. मग काय इम्पॉर्टंट होते का चटया? सगळ्या जुन्या घाणेरड्या भोक पडलेल्या. पण एवढ्या चटया चोरून देईपर्यंत काय झोपले होते का? योगुताई झोपलेले असताना कशा आणणार चटया? तसं नाही का मॅडम, त्यांना कळलं कसं नाही चटया चोरून देईपर्यंत. अगं घरातून नाही आणल्या, त्यांनी त्या बाल्कनीत वाळत घातल्या होत्या. मुलांनी होळीत टाकल्या. पण जुन्या होत्या, मग पोलीस कंप्लेंट वगैरे तसंच तिरसट आला. हा पण होता 150 त्यांच्यामध्ये. यास मी पण होतो. हे मी तिकडे नव्हतो. कुठे होतो मी? मागच्या वर्षी होळीत कोणी टाकल्या उंदरकरांच्या चटया? हा त्या त्या जुन्याच होत्या. म्हणून का त्या जाळ्याच्या? कोणी अधिकार दिला तुम्हाला? अगं मी थोडी सगळे होते, मी नव्हतो. ते मटार नाहीये. अजून जाळ्याच्या त्या फाटक्या आणि भोकं पडलेल्याच होत्या. बरं झालं त्यानिमित्ताने उंदरकरांनी नवीन चटया तरी घेतल्या. जाऊ दे. कसं वर्षभर मला टोमणे खावे लागले नाहीत का उंदरकरांचे? शिर्या, या वर्षी तू होळीमध्ये अजिबात जायचं नाहीये सा, मी सांगून ठेवते तुला. पाय टाकायचं नाही घराबाहेर. जायचं नाही म्हणजे एकट्याने अजिबात जायचं नाही. नाहीतर यायचं असेल माझ्या बरोबर चल. आबा हो म्हणजे मी बारीक लक्ष ठेवीन त्याच्यावर. म्हणजे आबा पूजेच्या वेळेस जातात ना, तेवढा गेलास तर ठीक आहे. आई
म्हणजे पूजेच्या वेळेचं नाही तू हवं तर माझ्या बरोबर चल, मी लवकर जाणार आहे यावेळेला. का ते? म्हणजे खड्डा कसा खणतात ते बघायला मला जायचंय. गेल्या वर्षी खड्डा बरोबर खणला नव्हता. लवकर आपण जाऊ, तो छोटा होता मोठा. हो आबा, आता तुम्ही याच्यावर वैतागला होतात ना. मला वाटलं आबा आता याचं लेक्चर वगैरेच घेतील. आबा तुम्ही नेहमी त्याची बाजू घेता ना, मला नाही असं करत. मी कधी काही केलं ना, मला नाही असं करत आहे. जर वेळेला असं बघ, तुझ्यासाठी मला सरड्यासारखे रंग बदलायला लागतात नेहमी. आबा मी ऐकलंय. आम्ही पण. अरे देवा, शेखरच्या चेहऱ्यावरच्या रंगावरून वाटतं वातावरण तणावपूर्ण आहे. हवंय का? भाजी वाढू का तुम्हाला? भाजी हा थोडी. हा योगिता, अगं काल तू म्हणालीस ना तसा झब्बा बघितला मी. कुठे? अरे मी आज फॅशन स्ट्रीटला गेले होते, तिकडे बघितले तसे, पण तो कलर नव्हता. हो, अगं आमच्या ऑफिस मधून असं पुढे आलं ना की तिथे कॉर्नरला एक दुकान आहे. अरे काय व्हरायटी आहे, सॉलिड. तू एकदा ये, मी तुला घेऊन जाईन तिथे. आज शलाकासाठी मी एक व्हाईट कुर्ता आणला हो ना, रंगपंचमीसाठी. हे शाला का कुठे रंग उडवते, 2 बोट गुलाल लावते, ते घरातल्या घरात. नाही, पण यावेळेस मी रंगपंचमी खेळायचं ठरवलंय. अगं काय सांगतेस काय? उगीच रे, आता जरा योगिताला खुश कर दे. नाही नाही, ह्या वर्षी खरंच मी ठरवलंय खूप रंगायचं. का ग बाई, हे काय नवीनच फॅड आहे आता? हो, त्याचा दरवर्षी बिचारा हा शिरा तुझ्या मागे लागतो रंगवायला म्हणून, तर लपून बसलेली असतेस तू. हा नाही तर प्रियाकडे पळून जाते ना. पण आता नाही जाणार मी पळून. मी सगळ्या फिल्मस्टारचे इंटरव्ह्यूज वाचलेत. केवढं आवडतं त्यांना रंगायला माहितीये. सगळ्या केवढ्या रंगल्या होत्या, ऐश्वर्या, प्रीती, राणी वगैरे. आता मला कळलं ना, रंगणं पण ग्लॅमरस असतं. शलाका, युअर इम्पॉसिबल. घ्या, हिला आता कळलं. नको रे कृष्णा रंग फेकू भिजते मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते, मध्यरात्री चांदण्यात थंडी. काय रे शेखर, काय म्हणतात? मला ना हल्ली यांचं काय कळतच नाही. तरुण पिढीचं हो. काय काय कळत नाही? अहो रोज यांचे रंग बदलत असतात. आज एक रंग, उद्या दुसरा रंग, परवा अजून तिसराच रंग. तू काय म्हणतो मला कळलं नाही. काय? अहो मी शलाकाबद्दल बोलतोय हो. कधी एका मतावर ठाम नाही, रोज तिचं आपलं बदलत असतं. आता बघा ना, या वर्षी तिने मी रंगपंचमी खेळणार असं डिक्लेअर करून टाकलं. नाही काय रे बरं का शेखर, अरे हे वय असतं, या वयात ही मुलं चंचल असतात, सारखी बदलत राहतात. अहो आबा, हे जर तिने स्वतःच्या मनाने घेतला असता निर्णय तर मी मान्य केला असता. तिने हा निर्णय का घेतला माहितीये का? ही मोठी मोठी फिल्मस्टार मंडळी असतात ना, ती रंगपंचमी खेळतात आणि मग त्यांचे फोटोग्राफ्स येतात मॅगझिन्स मधून. मग त्या ग्लॅमरचं आकर्षण वाटून ही म्हणते की मी पण रंग खेळणार.
हे म्हणजे दुसऱ्याचा रंग बघून रंग बदलण्यासारखं झालं नाही का? लय म्हणणं बरोबर आहे, पण हा दोष फक्त तरुण पिढीचाच नाही, प्रत्येक माणूस हा रंग बदलतो. तुला माहिती आहे का? बरं का, मला काय वाटतं बरं का शेखर, हा प्रत्येक माणूस हा असा प्रिझम सारखा असतो, प्रिझम लोलक. म्हणजे समोरच्यानं ज्या बाजूने त्याला पाहावं तसा त्याचा रंग दिसतो. नाही नाही, पण काही वेळेला परिस्थितीने रंग बदलावा लागतो, त्याचं काय? नाही, पण काही माणसं आपला रंग अजिबात बदलत नाही, तोच ठेवतात. तर काही माणसं बिचारी आरशासारखी असतात, समोरच्याचा रंग घेऊन वावरतात, म्हणजे समोरच्याच्या रंगामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व विसरतात. तुम्ही श्यामल बद्दल बोलताय ना? बरं का शेखर, अशा माणसांना आपण जपायला हवं. नक्की जपायला, त्याच्या मनाची काळजी घ्यायला हवी, रंग उडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. बरोबर आहे आबा. नाही, माझ्या लक्षात येत आहे तुम्ही काय बोलताय ते, पण यापुढे मी नक्की खबरदारी घेईन तशी. शाबास शाबास शाबास. चला आबा, वाजले किती, चला झोपायला चला लवकर. हो, मी येतोच. मला एक पुरीचं गाणं आठवलं. हे तुम्ही आलो त्याच्या. बरं, मी तुमचा तांब्या ठेवलाय खोलीमध्ये. हा, या लवकर या. आलो आलो. म्हणजे तसं काही टेन्शन नव्हतं. हो, श्यामाला बिचारी उगाच घाबरली होती. चला, हा, एकंदरीत आजचा रंगारंग कार्यक्रम संपला. नको रे कृष्णा, रंग फेकून भिजते मध्यरात्री चांदण्यात, थंडी वाजते, थंडी वाजते. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.